नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक धाराशिव। आपण आज धाराशिव शहरामध्ये या तिरंगा ध्वजामध्ये गणतंत्र दिनानिमित्त आपण 3 किलोमीटरचा हा ध्वज शहरामधून मिरवला जात आहे। नेमकं आहे ते आपण विचारूया। आपल्या सोबत आहेत अभिराज पाटील साहेब, या ठिकाणी आदर्श शिक्षण प्रशाला मंडळ याचे संचालक आहेत आणि शिवाय एक तरुण कार्यकर्ता आहे। आपण त्यांना विचारूया नेमकं काय आज या गणतंत्र दिनानिमित्त काय केले, नेमकं त्यांना विचारूया। आज 26 जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही सर्व शहर एकत्र यावं यासाठी आम्ही 3 किलोमीटरची झेंडा तिरंगा रॅली काढलेली आहे आणि ते एकत्र येण्यासाठी सर्व भारतातले नागरिक सर्वांनी एकत्र यावं यासाठी आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी ही रॅली असेल। आणि ही तरुण पिढीला तुम्ही काय संदेश दिला याच्यातून? तरुण पिढीला यासाठी असं म्हणतो की आम्ही जे काही गोष्टी होत आहेत, भांडणं तंडणं होत आहेत, ते थोडं थांबवून भारतासाठी एकत्र येण्यात यावं यासाठी आम्ही हे करतो। आता ही ध्वज तुम्ही कुठे नेणार आहेत नेमका? ह्या आम्ही भोसले हायस्कूल पासून पूर्ण रॅली निघालेली आहे। असंच शिवाजी महाराजांचा पुतळ्यापासून सेंटर बिल्डिंग पासून रिटर्न परत आम्ही भोसले हायस्कूलला नेतो। किती मीटरचा ध्वज आहे? 3 किलोमीटर म्हणजे जवळपास 3000 मीटरचा हा ध्वज आहे। महाराष्ट्रातला सर्वात मोठा ध्वज असेल हा। विद्यार्थ्याचा काय रोल आहे याच्यात? विद्यार्थी सर्व एकत्र येण्यासाठी हे आम्ही केलेलं आहे। अण्णा काय संकल्प आहे आज? 3 किलोमीटरचा ध्वज आज 26 जानेवारीला गणतंत्र दिनानिमित्त लोकांच्या पुढे हे आदर्श काय नेमका ठेवला? आज 76वा प्रजासत्ताक दिन आहे आणि 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या स्वातंत्र्याला। तर या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवणारे जे थोर पुरुष होते त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर आणि लोकांसमोर राहिला पाहिजे। याच्याकरता जो आपला तिरंग्याची निशाणी, आपल्या देशाची निशाणी, तर ही निशाणी लोकांसमोर वर्षातून आपण 2 वेळा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 वेळेसच करतो। तर ही तिरंग्याची रॅली आज महाराष्ट्रामध्ये 2 किलोमीटरचा 3 किलोमीटरचा अंतर सांगितलं, 2 किलोमीटर अंतराची रॅली होती। आपण त्याच्यापेक्षा मोठी 3 किलोमीटर रॅली आज तिरंगा हातात धरून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केलेली आहे। ते लोकांना एक समोर आदर्श राहावा की आपला तिरंगा किती मोठा आहे आणि किती लांबीचा आहे, त्याच्यासाठी आपण तुम्ही काय संदेश देणार आहे या तिरंग्याच्या माध्यमातून तरुण पिढीला आणि एकोपाजी निर्माण व्हावा? एकत्रितपणे जसं शाळेमध्ये याच्यामध्ये जात धर्म सगळे पंथाची मुलं एकत्र राहतात, तसं या देशामध्ये राहणारे सर्व नागरिक आहेत, सर्व जातीचे नागरिक आहेत। याच्या माध्यमातून सर्व देशाच्या नागरिकांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त या तिरंग्याची शपथ घेऊन एकत्र राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका। जी जाती धर्म या भानगडीत न अडकता देश अखंड राहिला पाहिजे त्याच्यासाठी सर्व जनतेने एकत्र यावं यासाठी ही एकत्रितपणे रॅली आहे, हा आदर्श आहे। आता ही रॅली कुठून कुठपर्यंत नेणार तुम्ही? ही रॅली अशी सेंट्रल बिल्डिंग पासून निघाली, कुठून? ही भोसले हायस्कूल मधून निघाली। आणि हा संकल्प कुणाचा आहे? हा सर्व लोकांचा संकल्प आहे। बरं, आज तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय संदेश देणार आजच्या मध्ये? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी झेंडावंदन केलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी आज या ठिकाणी झेंडावंदन करून आमच्या रॅलीला येणार आहेत। बरं, आता हे रॅलीच्या माध्यमातून आपण त्या SP च्या मैदानावर नाही मैदानावर जाणार का? नाही, फक्त तिरंगा रॅली अशीच आमच्या प्रशालेमध्ये जाणार आहे। तर हे आहेत सुधीर अण्णा पाटील साहेब, आदर्श प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळाचे ते सध्या चेअरमन आहेत। आणि समाजामध्ये तेढ कसल्याही पद्धतीची निर्माण होऊ नये, जातीवाद निर्माण होऊ नये, धर्मवाद निर्माण होऊ नये, सर्व समाजाने एकत्र यावं आणि हा देश अखंड राहावा ही भावना पाटील साहेबाची आहे। आणि म्हणून ह्या तिरंगा 3 किलोमीटर अंतराचा तिरंगा घेऊन पूर्ण शहरामध्ये तरुण पिढीला एकोप्यात राहण्याचा संदेश दिलाय। तर पाहूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याकडे कशा पद्धतीने पाहतील ते येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा
आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांची हा